नमस्ते, मी रमेश मुकात, ग्रामोदय विचार माध्यम फ्रान्स. इंडियन ब्लॉकची काल दिल्ली येथे बैठक झाली आणि त्या बैठकीच्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. काल इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची एक बैठक राहुल गांधी विरोधी पक्ष नेते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये देशभरातून सुमारे 25 विविध पक्षाचे नेते मंडळी उपस्थित होती आणि यामध्ये विशेष करून ममता दीदी हजर झाल्याने इंडियन ब्लॉकची ताकद आता वाढलेली आहे. 12 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं शासन चाललेलं आहे आणि या शासन कालामध्ये भारतीय जनता पार्टीने अघोषित आणीबाणी घोषित केल्याचे येथील इंडिया ब्लॉकमधील घटक दलांचं म्हणणं आहे. आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने NDA घटक दलाने हा देशाचा राजकारभार चालवलेला, त्यांच्या आर्थिक नीतीमुळं, त्यांच्या विदेश नीतीमुळं देशातील आर्थिक कणा मोडलेला आहे. समाजाची जी ढाचा होता तो कुठे धार्मिक वादामुळं खिळखिळा झालेला आहे. NDA घटक दलाचे हिंदुत्वाचा नारा, भांडवलशाही लोकशाहीचा नारा आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत होती. अनेक युवक आघाडीवर NDA आघाडीवर नाराज आहे. मोदी शहा यांचा जो कारभार चाललेला आहे तो कुठेतरी लोकांच्या विरोधात चाललेला आहे. जास्तीत जास्त भांडवलदारांना जवळ घेऊन त्यांचा विकास चाललेला आहे आणि या देशातील जे बेरोजगार युवक आहेत, कामगार आहेत, यांच्या प्रश्नांकडं सरकारचं लक्ष नाही. नीटसारख्या परीक्षेमध्ये होणारा भ्रष्टाचार, होणारे पेपर, यामुळं युवा वर्ग अस्वस्थ आहे आणि CGA ज्याने या देशाची राज्यघटना सांभाळणं गरजेचं आहे, देशाच्या नागरिकाच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करणारी सुप्रीम कोर्ट, या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश येथील सुशिक्षित बेरोजगार युवकांना कॉक्रोचची उपमा देतात आणि त्यामुळं कॉक्रोच जनता पार्टीची झालेली स्थापना आणि त्याने दिल्लीच्या जंतर मंतरवर केलेलं आंदोलन, त्यामुळं विरोधी पक्ष खडबडून जागे झालेला आहे आणि त्यामुळं इंडिया ब्लॉकची काल झालेली बैठक, या बैठकीमध्ये सरकारच्या विरुद्ध लढा देण्याचा धोरण जाहीर झाल्यानं सर्वसामान्य माणसांना आता दिलासा मिळणार आहे. इंडिया ब्लॉकच्या झालेल्या बैठकीमध्ये साधक बाधक चर्चा होऊन सरकारच्या विरोधात आंदोलने उभारण्याचा निर्णय झालेला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी आता ताकदीनं सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचं जाहीर झालेलं आहे. खडगे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते यांनी इंडिया ब्लॉक आघाडीमध्ये काय घडलं या संदर्भात सांगताना सांगितलं की इंडिया आघाडी ही 5 मुद्द्यावर आता लढणार आहे. ज्या देशामध्ये निवडणुका होत आहे त्या निवडणुका पारदर्शक होत नाही. SRI योजनेअंतर्गत कुठेतरी मतांची होणारी चोरी आणि म्हणून इंडिया ब्लॉकतर्फे CGA सुप्रीम कोर्टाचे जज यांच्याकडे एक याचिका देण्याचा निर्णय झालेला आहे, अर्ज देण्याचा निर्णय झाला. तसंच जे काही जनतेचे प्रश्न आहेत त्या जनतेच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये इंडिया आघाडी संपूर्ण देश पातळीवर आंदोलन उभारणार असं देखील जाहीर करण्यात आलेलं आहे. तिसरं, इंडिया ब्लॉकची बैठक ही दर 2 महिन्यांनी घेण्याचं ठरलेलं आहे. तसेच जी देशाची आर्थिक नीती आहे, विदेश नीती आहे, त्या विरुद्ध देखील देशभर जनजागृती करण्याचं धोरण घेतलेलं आहे. एकूण इंडिया आघाडी ही भक्कम झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या शासनाच्या विरोधात जनमत झालेला आहे.
आणि ह्या जनबलाचा कुठेतरी उपयोग करून घेणं गरजेचं आहे आणि सक्षम विरोधी पक्ष म्हणून पुढे येण्याच्या दृष्टीनं कालची इंडिया घटक दलाची झालेली बैठक ही अत्यंत लोकशाहीच्या दृष्टीनं चांगली आहे आणि आगामी काही काळात म्हणजे 2029च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात एक रणनीती आखण्यात आली आणि या रणनीतीच्या द्वारे देशभर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात रस्त्यावर उतरून 2029च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचं हाच इंडिया ब्लॉकच्या कालच्या बैठकीचा एक निष्कर्ष आहे आणि या संदर्भात लोक कशी प्रतिसाद देतात हे थोड्याच दिवसात समजून येणार आहे. पण काल झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीच्या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.